वाळवणाच्या रेसिपीमध्ये साबुदाणा बटाट्याचे पळीपापड बनवताना काही टिप्स वापरल्या तर साबुदाण्याचे पापड एकदम फुलून येतात आणि टेस्टी पण बनतात. उपवासाला आयत्या वेळी आपल्याला लगेच तळून घेता येतात. ट्राय करून बघा. हाय, नमस्कार. संगीता डोले किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज साबुदाणा बटाट्याचे पळीपापड कसे बनवतात ते बघणार आहे. साबुदाण्याचे पळीपापड आज आपण बनवणार आहे. त्यासाठी मी इथे एक वाटीभर आपला साबुदाणा घेतला आहे. तो ह्याच्यामध्ये टाकून घेणार. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकून याला एक वेळेला धुवून घेतो. आपण हे साबुदाणा धुतल्यानंतर पाणी असं काढून घेणार आहे. आता मी याच्यामध्ये थोडंसं कोमट पाणी करून घेतलेलं साबुदाण्यामध्ये टाकून घेणार आहे. हे पाणी बघा, आपण थोडंसं साबुदाण्याच्या वर आलेलं आहे. एवढंच आपल्याला पाणी ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि आता ह्याला आपण एक प्लेट झाकून रात्रभरासाठी झाकून ठेवणार आहे. साबुदाणा रात्रभर भिजत ठेवला होता. चला आता आपण बघूया. हे बघा, एकदम मस्त असा हा भिजलेला आहे. जर साबुदाणा असा एकदम छान आणि मस्त भिजलेला असेल तर ह्याच्या पापड एकदम छान अशा फुगून येतात. आता इथे एका चम्मचने साबुदाण्याला थोडं हलवून घ्यायचं आहे. त्यामुळे साबुदाणा मोकळा होतो. इथे मी साबुदाणा या पातेल्याने मोजून घेणार आहे. त्यामुळे आपल्याला पाणी परफेक्ट घेता येते. बघा, इथे एक पातेल्याभर साबुदाणा आहे. कढई गरम झाल्यानंतर यामध्ये थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे. तेल टाकल्यामुळे साबुदाण्याचं बॅटर शिजताना ते कढईच्या बुडाला चिटकणार नाही. एक पातेलं शाबूसाठी 3 पातेले आपण पाणी वापरलं आहे. म्हणजेच एकच 3 पाणी होईल. पाण्याला उकळी आली आहे. इथे 3 पातेले पाणी वापरलेलं होतं. त्यामधून एक पातेलं पाणी बाजूला काढून घेणार आहे. मीठ टाकताना चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे. यामध्ये आपण थोडा थोडा असा साबुदाणा ऍड करत यामध्ये सर्व साबुदाणा ऍड करून व्यवस्थित आपण हलवून घेणार आहे. असं ह्याला व्यवस्थित हलवत राहिलं तर हे या बुडाला चिटकणार नाही. साबुदाणा कंटिन्यू हलवत राहायचा आहे. इथे मी एक बटाटा धुवून घेऊन त्याच्यावरची साल काढून घेणार आहे. अशा पद्धतीने बटाट्यावरची साल काढून झाली आहे. आता इथे किसणी घेऊन घ्यावी. पुन्हा बटाटा अशाच पद्धतीने किसून घेणार आहे. हा केस साबुदाणा पूर्ण शिजल्यानंतर शेवटी आपण त्यामध्ये ॲड करणार आहे. साबुदाणा शिजत आलेला आहे. याच्यावर झाकण ठेवणार आहे. साबुदाणा व्यवस्थित शिजलेला आहे. तसेच हा साबुदाणा बघा, एकदम पातळ पण नाही आहे आणि घट्ट पण झालेला नाही. व्यवस्थित असं झालेलं आहे. याच्यामध्ये आपण बटाट्याचा किस ॲड करणार आहे. बटाट्याचा किस टाकताना थोडा थोडा करून टाकायचा आहे आणि दुसऱ्या हाताने हलवत राहायचे आहे. हलवताना आपल्याला कुठे थांबायचं नाही आहे. व्यवस्थित असं मिक्स होईल तशा पद्धतीने हलवत राहायचं आहे. इथं आपलं आता हे मिश्रण गाढ झालेलं दिसत आहे. फिरवताना पण एकदम गाढ दिसते. यामध्ये बाजूला पाणी काढून आपण एक पातेलं ठेवलं होतं. त्याच्यापैकी अगदी थोडंसं पाणी लागणार आहे. ते इथे मी ॲड केलं आहे. साबुदाणा बटाटा व्यवस्थित शिजलेला आहे. पाणी एकच 3 वापरलेलं होतं, परंतु इथे एकाच 2च लागलेलं आहे. एक पातेला शाबू होतं तर 2 पातेले पाणी वापरलेलं आहे. एक पातेलं बाजूला काढलेलं पाणी आपल्याला इथं ॲड करण्याची जरूरत पडलेली नाही आहे.
साबुदाणा आणि बटाट्याचा किस व्यवस्थित शिजून झालेला आहे. बघा किती व्यवस्थित आणि ट्रान्सपरंट दिसतोय. इथे जिऱ्याचा वापर केलेला नाही. उपवासाला काही जण जिरे खात नाहीत, त्याच्यामुळे मी इथे जिरे वापरलेले नाहीत. हवा तर तुम्ही याच्यामध्ये जिरे टाकू शकता. साबुदाणा शिजलाय हे चेक करण्यासाठी असं व्यवस्थित अशी धार पडली पाहिजे. इथे पाण्यामध्ये आपण शिजलाय की नाही चेक करण्यासाठी असं पाण्यात टाकल्याच्या नंतर गाढ होते. आपण ह्याला असं एकत्र टाकल्यानंतर हा इकडे तिकडे पसरला नाही पाहिजे, म्हणजे आपला साबुदाणा व्यवस्थित शिजून झालेला आहे. आता आपण गॅस बंद करून घेणार आहे. प्लॅस्टिकवर साबुदाण्याचे पापड टाकून घेणार आहे, कारण का प्लॅस्टिकवर टाकल्याने ते काढायला पण एकदम असे सोपे जातात. इथे पळीने एका ठिकाणी टाकून पळी व्यवस्थित अशी फिरवून गोल पापड टाकायचे आहेत. असेच आपण सगळे पापड टाकून घेणार आहे. आता इथे सगळे पापड टाकून झालेले आहेत. बघा पूर्ण पापड असे गोल आणि व्यवस्थित बनलेले आहेत. आता हे 3 दिवस उन्हामध्ये सुकत ठेवणार आहे. साबुदाण्याचे पापड उन्हात 3 दिवस सुकवून घेतले आहेत. बघा साबुदाण्याचा पापड एकदम ट्रान्सपरंट दिसतोय, दिसायला पण शुभ्र झालेले आहेत. मी इथे जिऱ्याचा वापर केलेला नव्हता. हे उपवासासाठी असल्यामुळे सगळ्यांना जिरे उपवासाला चालत नाहीत. इथे कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे. मध्ये आता पापड टाकून तळून घेणार आहे. पापड तळताना बघा किती एकदम मोठा असा फुलून येत आहे. अशाच पद्धतीने मी बाकीचे पापड तळून घेणार आहे. बघा तळताना लगेच हे पापड दुप्पट तिप्पट फुलतात. हे बघा पापड फुगून असे एकदम छान असे झालेले आहेत. आणि ह्याच्यावर आपल्याला असा साबुदाणा आणि जे बटाट्याचा किस टाकला होता तो पण ह्याच्यावरती आपल्याला दिसतोय. त्यामुळे एकदम छान दिसतात आणि दिसायला पण पांढरे झालेले आहेत. हे पापड बघा सुरुवातीला एवढी लहान साईजमध्ये आहे. तळल्याच्या नंतर दुप्पट ते तिप्पट इथे फुलून आले आहे. पापड बघा दुप्पट तिप्पट फुललेला आहे आणि कुरकुरीत झालेला आहे. मी इथे आपल्याला एक पापड मोडून दाखवते. हा बघा एकदम छान असा कुरकुरीत झालेला आहे. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी सोबत. माझ्या चॅनलला लाईक करायला, शेअर करायला, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.